नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या पॅशनेट जर्नी या यूट्यूब चॅनलवर। आज अतिशय महत्त्वाचा विषय घेऊन आले आहे। सर्वजण ज्या गोष्टीची वाट बघत आहात ते म्हणजे समायोजन। आणि समायोजन ही प्रक्रिया या महिन्याच्या अखेरीपर्यंत म्हणजे 31 मार्च पर्यंत पूर्णत्वास जाणार आहे। कारण जे 24/2/2026 रोजी जी बैठक झाली आहे त्या बैठकीचं इतिवृत्त आपल्या सर्वांपर्यंत आलेलं आहे। त्यानुसार बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये समायोजन प्रक्रिया राबवली गेली आहे। काही जिल्ह्यांमध्ये समायोजन प्रक्रिया राबवणं बाकी आहे। समायोजन झाल्यानंतरच पुढील प्रक्रिया शिक्षक भरतीच्या बाबतीमध्ये होणार आहे। आणि त्याचमुळे बऱ्याच जणांच्या मनामध्ये किंतु परंतु, जागा कमी जास्त, अन्याय झाला की काय, अशा पद्धतीने खूप साऱ्या सगळ्यांच्या मनामध्ये द्विधावस्था अशी मला जाणवली। आणि त्याचमुळे आजचा व्हिडिओ मी हा घेऊन आले आहे। मी बरेचशा ठिकाणी चर्चा ऐकली की 1 ते 5 वर अन्याय होतोय, 6 ते 8च्या खूप साऱ्या जागा रिक्त होणार आहे। तर याच संदर्भामध्ये मी बोलणार आहे। अगदी महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि यामध्ये मी ज्या गोष्टी सांगणार आहे यापूर्वी तुम्ही कुठे ऐकल्याही नसतील की अशा पद्धतीने पुढच्या गोष्टी होणार आहेत, होऊ शकतात आणि होणार आहेतच। तर सर्वात सुरुवातीला बघा, जी 24 तारखेला बैठक झाली तर त्याचा इतिवृत्त किंवा त्याचा आपल्याला त्या संदर्भात एक परिपत्रक 18 मार्चला आउट झालं। आता त्यानुसार काय सांगितलंय की शासन निर्णय 15 मार्च 2024 मधील संच मान्यतेच्या तरतुदी व अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या समायोजनाबद्दल एक बैठक आयोजित करण्यात आलेली होती। आणि त्या बैठकीमध्ये काय निर्णय घेतला या संदर्भामध्ये या सगळ्या गोष्टी आहेत। तर सर्वात सुरुवातीला या जो 15 मार्चचा शासन निर्णय आहे त्यामध्ये बऱ्याचशा अटी आहेत। बऱ्याचशा म्हणजे 1 ते 5 साठी पटसंख्येची अट, 6 ते 8 साठी, 9वी 10वी साठी या सगळ्या अटी आहेत। परंतु मला एक गोष्ट इथं पुढच्या इतिवृत्त सांगण्याच्या अगोदर एक गोष्ट क्लिअर करायची आहे की ॲज इट इज जो आपला 15 मार्च 2024चा जो शासन निर्णय आहे त्यानुसार अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन होत नाहीये। यामध्ये बऱ्याचशा अटी सध्यापुरत्या तरी शिथिल करण्यात आलेल्या आहे। याचा सर्वांना फायदा होतोय। अगदी जे 6वी ते 8वी साठी अतिरिक्त ठरलेले जे शिक्षक आहेत त्यांचा 1ली ते 5वी या गटावर समायोजन करण्यात येत आहे, त्यांचा फायदा असा की त्यांना वेतन संरक्षण मिळत आहे। मग तुम्ही म्हणाल की मॅडम, जर 6वी ते 8वी या वर्गातील जे समायोजन आहे, शिक्षकांचं समायोजन 1ली ते 5वीच्या गटात करत असेल तर 1ली ते 5वीच्या जागा कमी होणार का? तर या संदर्भामध्ये मी बोलणार आहे। बघा, आपण सुरुवातीला पहिला जो विषय आहे, जे 3 विषय आहे त्यामधला पहिला विषय घेऊया, त्यानंतर मी त्या सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करेन। पहिला विषय आहे की प्राथमिक गटातील 1ली ते 5वीच्या रिक्त पदांवर अतिरिक्त ठरलेल्या पदवीधर शिक्षकांचं समायोजन। तर यामध्ये बघा काय निर्देश दिलेले आहेत की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांमधील 1ली ते 5वी गटातील रिक्त पदांवर त्याच जिल्ह्यातील अतिरिक्त ठरलेल्या 6वी ते 8वी गटातील शिक्षकांचे शासन निर्णय 15/3/2024 मधील तरतुदीनुसार समायोजन करण्यात यावे। अशी कार्यवाही करताना सदर शिक्षकांच्या मूळ पदावरील वेतनास संरक्षण राहील। आता तुम्ही म्हणसाल की मॅडम, हे तर 6वी ते 8वी, हे BEdचे शिक्षक किंवा काही जण DEdचे आहेत। तर मोस्ट ऑफ या ठिकाणी बरेचसे शिक्षक असे आहेत की जे पदोन्नतीने 6वी ते 8वीच्या वर्गावर गेले आहेत। तर त्यामुळे आता त्यांना पुन्हा डिमोशन करून 1ली ते 5वीला देत आहेत। पुन्हा दुसरी गोष्ट, त्यांना वेतन संरक्षण मिळत आहे, त्यांच्यासाठी ही चांगली गोष्ट आहे। मग यामुळे 1ली ते 5वीच्या जागा कमी होतात का? तर मी तरी इथे म्हणेल नाही। कारण तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, मी संच मान्यतेचा काही जिल्ह्यांचा अभ्यास केल्यानंतर मला हे लक्षात आलेलं आहे की 1ली ते 5वी वर्गासाठी जो संच मान्यतेचा निकष होता की 20 पेक्षा कमी पटाची जे शाळा आहे तिथे फक्त 1 शिक्षक दिला जाईल, किंवा 10 पेक्षा किंवा 20 पेक्षा कमी पटासाठी जो 15 मार्चचा शासन निर्णय सांगतो की 1 कायमस्वरूपी शिक्षक, 1 कंत्राटी शिक्षक आणि 10 पेक्षा कमी पटासाठी 1च शिक्षक दिला जाईल। तर बघा, या सध्याच्या समायोजन प्रक्रियेमध्ये अशा शाळांवर ज्या ठिकाणी 10 पेक्षा कमी पट आहे अशाही शाळांवर जे आपले पदवीधर शिक्षक आहेत त्यांचं समायोजन केलं जात आहे। तर ही एक चांगली बाब आहे। कारण जर ज्या ठिकाणी 10 पट आहेत, 20 पट आहेत, ज्या ठिकाणी 2 शिक्षक आहेत तिथल्या शिक्षकांना अतिरिक्त ठरवून इतरत्र त्यांचं समायोजन केलं जात नाहीये। सध्या तरी कुणाचं समायोजन आहे? पदवीधरांचं समायोजन आहे। तर याचा एक बेनिफिट, याचा एक फायदा आपल्याला असा होतोय की पदवीधर हे सध्या आपल्याला जे अपेक्षित आहे की 1 ते 20 पट असलेल्या ठिकाणीही 2 शिक्षक द्यावे तर दिले जात आहे। त्यामुळे असं होत नाहीये की जागा कमी होणार,
कारण ऑलरेडी ज्या ठिकाणी संच मान्यतेनुसार जो निर्णय आपल्याला पटलेलाच नाहीये, एक शिक्षक तो काढून घ्यायचा, तर ते सध्या तरी केलं जात नाही. त्यामुळे आपल्या जागा खूप कमी होत आहेत असं नाहीये, थोडाफारही फरक सध्या तरी पडत नाहीये. त्या शिक्षकांचं सध्या समायोजन केलंय. आता यामुळे काही जण म्हणतात की पदवीधरांच्या खूप जागा रिक्त होणार, तर असं अजिबात नाहीये. यामुळे पदवीधरांच्या जागा रिक्तच होणार नाही, कारण ऑलरेडी ते अतिरिक्त आहेत. त्यामुळे याचा इम्पॅक्ट दोन्ही ठिकाणी सध्या तरी 1ली ते 5वी या गटावर पडत नाहीये. जर ॲज इट इज जर 1 ते 20 पटसंख्येला देखील 2 शिक्षक दिलेले आहेत, अगदी अमरावती वगैरे रत्नागिरी या ठिकाणी बघितलं, अन्य ठिकाणी देखील हीच गोष्ट आहे. आणि त्यातल्या तर कोकणामध्ये पटसंख्येचं प्रॉब्लेम आहे, कमी पटसंख्या आहे. परंतु अशा ठिकाणी जे 1ली ते 5वी गट आहे तिथून एक शिक्षक काढलेला नाहीये, तर ही चांगली बाब आहे. त्यानंतर बघा, मराठी उर्दू शिक्षकांची त्यांच्या माध्यम नसलेल्या शाळांमध्ये नेमणूक झालेली असल्यास त्याबद्दल कार्यवाही. आता बघा, पूर्वी या माध्यमाच्या शिक्षकांची कधीतरी समजा की त्यांचं माध्यम नसलेल्या शाळांमध्ये नेमणूक झाली होती, तर यामध्ये आता जर ते अतिरिक्त ठरले असतील तर त्यांना त्यांच्या माध्यमात पाठवलं जाणार आहे. ही एक चांगली गोष्ट आहे. यामधला बघा 3रा मुद्दा आहे शासन निर्णय 15/3/2024 नुसार 9वी ते 10वी पटसंख्येमध्ये जरा सवलत दिलेली आहे. सवलत देण्याच्या बाबतीत शासन निर्णय 15/3/2024 मधील तरतुदीनुसार ज्या माध्यमिक शाळांमध्ये 9वी-10वी करिता शिक्षक अनुज्ञेय होतात अशा शाळेपासून 0 ते 3 किलोमीटर परिसरात त्याच माध्यमाची दुसरी माध्यमिक शाळा असेल तर त्यानुसार तिथे शासन निर्णय 15/3/2024 नुसार तरतूद करावी. तर त्यामध्ये दुसरा मुद्दा असा सांगितलेला आहे की पुन्हा शासन निर्णय 15/3/2024 मधील तरतुदीनुसार ज्या माध्यमिक शाळांमध्ये 9वी-10वी करिता शिक्षक अनुज्ञेय होतात अशा शाळेपासून 3 ते 5 किलोमीटर परिसरात असणाऱ्या या व त्या परिसरातील माध्यमिक शाळांत 9वी-10वी करिता 0 पदे मंजूर होणाऱ्या शाळांमध्ये एकत्रित पटसंख्या करायला लावली. 9वी-10वी गटामध्ये संच मान्यता 2025-26 मध्ये दोन्ही वर्गाची एकत्रित पटसंख्या जर 40 असेल तर 3 शिक्षक अनुज्ञेय असतील. तर हा थोडासा एक बदल तिथे करण्यात आलेला आहे. तर बघा शिक्षक मित्रांनो, ह्या ज्या गोष्टी आहेत यामुळे काय होत आहे की समायोजन लवकरात लवकर व्हावं, जेणेकरून पुढील प्रक्रिया लवकर केली जावी, यासाठी हे जे समायोजनाचं पत्र काढलेलं आहे हे खरं तर पुढील भरती प्रक्रियेसाठी आणि या शिक्षकांसाठीही चांगली बाब आहे. आणि तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट मला यातून सांगायची आहे की हे तर होणारच आहे, समायोजन होणारच आहे. त्याचबरोबर जी आपले केंद्रप्रमुख भरती म्हणजे पदोन्नतीने जे केंद्रप्रमुख होणार आहेत तर ती भरती देखील होणार आहे. पदोन्नतीने केंद्रप्रमुख होणार आहे तर त्याही जागा रिक्त होणार आहे. त्याचबरोबर विभागीय परीक्षेद्वारे जे केंद्रप्रमुख झालेले आहेत तर त्याही जागा रिक्त होणार आहेत. तर त्या सगळ्या डिस्ट्रीब्यूट होऊन 1ली ते 5वी, 6वी ते 8वी दोन्ही वर्गांना येणार आहे. तर त्यामुळे हा देखील खूप जास्त म्हणजे पॉझिटिव्ह गोष्ट आहे. आता बऱ्याचशा ठिकाणी आकडे फिरतात की एवढ्या जागा, तर या अजूनही सर्व जिल्हा परिषदांचं समायोजन झालेलं नाही. एकदा समायोजन झालं की आकडा येणार आहे. आकडा चांगलाच येण्याच्या मागे आहे. जे सध्या आकडे फिरतात त्यावरून लक्षात येत आहे की आकडा चांगला येणार आहे. परंतु सध्या जे आता तुम्ही बघितलं असेल तर तेवढ्याच जागा येतील हे कन्फर्म सध्या तरी सांगता येत नाही. त्यामुळे सध्या कन्फर्म आकडा मी आणत नाहीये. परंतु एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे की सध्या समायोजन होत आहे. समायोजनामध्ये आपलं खूप नुकसान होत आहे. 1ली ते 5वीचं खूप नुकसान झालं आहे. आता 6वी ते 8वीचे सर्व शिक्षक 1ली ते 5वीला आले असं अजिबात तुम्ही कन्सिडर करू नका, कारण पटसंख्येमध्ये थोडीफार शिथिलता दिली आहे. कदाचित असं होईल की निर्णयामध्ये मी मागच्या वेळी खूप वेळा आपल्या व्हिडिओमध्ये बोललेले आहे की एखादा निर्णय आहे, समजा संच मान्यतेचा GR आलाय तर त्यामध्ये बदल होईल. तो GR कॅन्सल होत नाही. त्यामध्ये शिथिलता येईल, बदल होईल. त्यासाठी आपण खूप जणांनी प्रयत्न केला, सर्वांनीच प्रयत्न केले. तर अजूनही पुढच्या गोष्टी होऊ शकतात. अजूनही पटसंख्येच्या निकषांमध्ये बदल होऊ शकतात. कोकणामध्ये जी शिथिलता दिली जाणार आहे तर ती सेम शिथिलता संपूर्ण राज्यभरात देण्यात यावी यासाठी भरपूर संघटनांनी त्या संदर्भामध्ये बोललेले आहेत. तर या गोष्टी देखील होऊ शकतात. त्यामुळे असं समजू नका की आता ते शिक्षक इकडे येत आहेत त्यामुळे खूप साऱ्या जागा म्हणजे त्या शिक्षकांना 6वी ते 8वीला मिळतील, तर असं नाहीये. हे यातलेच बरेचसे बहुतांशी शिक्षक हे पदोन्नतीने गेलेले असल्यामुळे 1ली ते 5वीच्या जागा ऑलरेडी त्या गोष्टीमुळे रिक्त झाल्या होत्या. आता तिथे ते अतिरिक्त झाले त्यामुळे त्या जागा हे होत आहेत. आता फक्त एक जर गोष्ट झाली की 20 पटापर्यंत जे आहे ते एक शिक्षक दिलेला आहे 6वी ते 8वी. 20 पटापर्यंत जर 2 शिक्षक दिले म्हणजे एक गणित विज्ञान दिला तर एखादा भाषा विषयाचा किंवा एक समाजशास्त्राचा जर शिक्षक दिला, अशा पद्धतीची आपली मागणी झाली तर पुन्हा 6वी ते 8वीच्या जागा वाढतील.
तर बघूयात आता सध्या कोर्ट केस आहे तर त्यानुसार तशा पद्धतीचा निर्णय येऊ शकतो. तर आय होप मी ज्या गोष्टी सांगितल्या तुम्हाला क्लिअर झाल्या असतील. या संदर्भामध्ये बरेचसे जण म्हणे की आपण मग वरिष्ठांपर्यंत जाऊ, कोर्ट केस करू. हे करण्याची गरजच नाहीये, कारण जर तुम्हाला वेळेत शिक्षक भरती आणि या जागा हव्या असतील तर तुम्हाला वेट अँड वॉच करायचं आहे की जेणेकरून पटकन समायोजन होऊन पुढची आपली भरती प्रक्रिया पूर्ण व्हावी. आणि समायोजनामध्ये सर्वांचं आता हा जो निर्णय आहे ना हा मला ओके वाटतोय, कारण याच्यामुळे काय कुणाचं नुकसान होत नाहीये. जे ऑलरेडी शिक्षक आहेत त्यांना पण म्हणजे ज्या वर्गावर 1ली ते 5व्या वर्गावर जर ते शिकवायला येत असतील किंवा त्यांना मिळत असेल तर त्यातून ते काही वावगं नाही आहे. त्यांना वेतन संरक्षणही मिळतंय आणि त्यांचा जो समायोजनाचा प्रश्न आहे तो पण सॉल्व्ह होतोय. त्यांना पुन्हा दुसऱ्या जिल्ह्यात जाण्याची गरज पडत नाहीये. पुन्हा हे शिक्षक दुसऱ्या जिल्ह्यात जाणार, दुसऱ्या जिल्ह्यातले शिक्षक इकडं, त्यामुळे फार गोंधळ होत होता. तर हा जो तोडगा निघाला हा चांगला आहे. 9वी 10वीच्या पटसंख्येमध्ये थोडीशी शिथिलता दिली. 1 वर्षासाठी त्यांनी सांगितले की पटसंख्या वाढवण्यासाठी ही शिथिलता दिली आहे. तर सगळ्या गोष्टी मला सध्या पॉझिटिव्ह वाटत आहेत. तर स्टेट येऊन बघूयात आपण कशा पद्धतीने पुढे जागा निघतात आणि अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन. तर सध्या तरी शिक्षक भरतीसाठी सर्व शिक्षकांसाठी ही पॉझिटिव्ह न्यूज आहे. आणि केंद्र प्रमुख जर एकदा भरती झाली तर त्यानंतर मग खूप बऱ्यापैकी जागा येतील. तर याच गोष्टी आज हीच महत्त्वाची अपडेट होती. तुमच्या मनामध्ये समायोजनासंदर्भामध्ये कुठलाही प्रश्न असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला नक्की कळवा. आपले व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि हो, चॅनलवर पहिल्यांदा आले असेल तर आपलं पॅशनेट जर्नी हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि याच्या बाजूचा बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन वेळेत मिळत जातील. चला तर मग मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेट्ससोबत. तोपर्यंत चॅनलसोबत राहा. धन्यवाद.